क्रिस्पी ज्युसी पॉम्फ्रेट फ्राय कसे बनवायचे ते आज आपण बघूया. इथे एका एशियन सुपर स्टोअरमध्ये फिश मिळतात, पण नेहमीच आपल्या आवडीचे फिश मिळतातच असं नाही आहे. खूप वेळेला ते संपलेले असतात. त्यामुळे आम्ही हे फिशचं पार्सल इंडियातून मागवलेलं आहे. पण इंडियातून ऑनलाईन पार्सल मागवताना एक छोटासा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे इथे डिलिव्हरी चार्जेस खूप जास्त असतात. त्यामुळे बहुतेक वेबसाईटवर मिनिमम 4 ते 5 हजारची शॉपिंग तुम्हाला करावी लागते. ऑनलाईन ग्रोसरी शॉपसाठी जर तुम्हाला कोणती चांगली वेबसाईट माहिती असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. हे बघा, फ्रोझन आयटमसाठी एक स्पेशल अशी पॅकिंग असते, तुम्ही बघू शकताय. पॅक आले त्याच्यामध्ये पापलेट आले, मस्त आले. मस्त पैकी. परत त्याच्यावर आईस पॅक आले आणि 2 सुरमई आल्या. सुरमई परत आईस पॅक. आणि इंडिया टू UK लॉंग डिस्टन्स असल्यामुळे फ्रोझन आयटमसाठी एक स्पेशल अशी पॅकिंग असते. त्या पॅकिंगमध्ये तुम्ही बघू शकताय की आईस पॅक पण आहेत. आईस पॅकमुळे ही मच्छी फ्रोझन आणि फ्रेश राहते. युजली आमचं सामान 5 हजारच्या वरच जातं, कारण आपण जर महिन्याची खरेदी केली तर ते जास्तच लिस्ट मोठी बनते. हे बघा, ह्यात पॉम्फ्रेट पण आहेत. तर आज आपण बनवायचे आहेत पापलेट फ्राय. तर ती रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूया. हे घेतलेले आहेत 3 पापलेट. ते कट करायचे, क्लीन करायचे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. हे बघा, हे आता मच्छी कट करून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला मॅरिनेट करायचं आहे. इंडियामध्ये मच्छीवाले मस्त असे कट करून देतात मच्छी, पण इथे आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. हे बघा, हे मी घेतलेले आहेत कोकम. ते आता मी भिजत घालणार आहे. जर तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर ते तुम्ही घ्या किंवा लिंबाचा रस पण घेऊ शकता. कोकम स्वच्छ धुवायचेत आणि मग भिजत टाकायचे. हे बघा, हे चांगले भिजलेले आहेत कोकम. आता त्याचा आपण रस काढूया. मच्छी धुतल्यानंतर हा कोकमाचा रस आहे तो 10 मिनटासाठी 10 ते 15 मिनटासाठी मच्छीला लावून ठेवायचे. आणि जर टाईम नसेल तर लगेच पण मच्छी करू शकताय. ते मसाल्यातच कोकम घाला. कोकमाने मच्छी एकदम चविष्ट बनते. 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मालवणी मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि हा मसाला मीडियम स्पायसी आहे, जास्त तिखट नाही आहे. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे. हे सगळं मिश्रण एकत्र करून मग ते पापलेटचे जे कट्स आहेत त्याला व्यवस्थित लावायचे आणि पापलेटला दोन्ही बाजूनी मसाला व्यवस्थित कोट करायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय की कसा व्यवस्थित असं सगळीकडून मसाला लावायचा आहे. अर्धा तासासाठी ते असंच मुरत ठेवायचं आहे, मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. पापलेट क्रिस्पी होण्यासाठी काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगते. हे अर्धा तासानंतर पापलेट चांगले मुरलेले आहेत. मच्छीमध्ये मसाला जितका मुरेल तेवढे ते पापलेट चविष्ट लागतात. तर निदान अर्धा तासासाठी तरी हे मसाले मच्छीमध्ये चांगले मुरत ठेवा. त्यानंतर मग ते फ्राय करायला घ्या. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 छोटा टीस्पून मालवणी मसाला घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी हळद घेतली आहे, कारण ऑलरेडी आपण मीठ मसाला सगळं लावलं होतं मच्छीला. त्यामुळे चवीनुसार थोडं कमी मीठ घेतलेलं आहे. आता मी पॅनमध्ये तेल घालत आहे. तेल अगदी कमी घातलं तरी चालतं, कारण फ्राईंग पॅनमध्ये जास्त तेलाची गरज नसते. ते शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय करायचे नाही. त्यामुळे थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे. मच्छी एकदम कुरकुरीत होते. आणि कुरकुरीत होण्यासाठी हे मी तांदळाचं पीठ घेतलं. यात तुम्ही रवा पण मिक्स करू शकता. कधीकधी मी ह्यात रवा आणि तांदळाचं पीठ दोन्हीही मिक्स करते. कधीकधी नुसतं तांदळाच्या पिठात पण करते.
हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. हे मी फक्त तांदळाचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ, मसाला, हळद एवढंच घेतलेलं आहे. आता या मिश्रणात हा पापलेट आहे तो चांगला घोळून घ्यायचा. व्यवस्थित कोट झाला की त्याला शॅलो फ्राय करायचं आहे. बघा हा असा एकदम मस्त असा सगळीकडून कोट करायचं आहे. चांगला प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग उरलेलं जे पीठ आहे, मिश्रण आहे, ते असे झटकून घ्यायचं. म्हणजे तव्यात जेव्हा तो आपण पापलेट टाकतो तळायला तेव्हा तो बाजूला त्याचं जे पीठ आहे ते पसरत नाही. आणि जर ते पीठ पसरलं बाजूने की मग ते करपतं, त्याला करप वास येणार तेलाला. म्हणून ते असं एक्स्ट्रा जे पीठ लागलेलं असतं ते झटकून घ्यायचं. फिश तळताना तो एकदम क्रिस्पी आणि ज्युसी व्हायला पाहिजे अशा पद्धतीत तो तळायचा असतो. मीडियम गॅसवर हा फिश आपल्याला तळून घ्यायचा आहे. मस्त असे क्रिस्पी, स्पायसी, ज्युसी असे गरमागरम पापलेट फ्राय बरोबर सोलकढी, कोकम घातलेला मच्छीचा सार आणि पांढरा शुभ्र भाकरी. तर पापलेट फ्रायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.